प्रज्वलित करे, आओ सब मिलकर दीप प्रज्वलित करे. मनपूर्वक समर्पित करू तो एक दीप लावूया. श्वासाचा करुणी इंधन, प्राणांची करुणी वाढ या अखंड नारी अस्मितेचा देव राहू दे जो. हे सखी, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी झाडं. हे सखी, तुझ्या प्रयत्नांना मिळू दे यशाची सोनेरी किनार. लक्ष दीक्ष दिव्याने उजळले तुझा संसार. कर्तृत्व आणि सामर्थ्याची ओढून घे नवी झाडं. श्री शक्ती होऊ दे पुन्हा एकदा जागर. सर्व मान्यवर दीप प्रज्वलित करीत आहे. सर्व मान्यवरांना ठीक आहे नम्र विनंती, कृपया आपण आसनस्थ व्हावे. ओके. आपल्याला लाभलेल्या अध्यक्षा अण्णा अमुदा अण्णाराज मॅडम या खरं तर खूप वर्षापासून आपल्या सभेच्या घडाळीच्या कार्यकर्त्या आहेत. तसेच त्या आपल्या शिक्षक बँकेच्या माजी संचालिका होत्या आणि सतत कोणतंही काम असू दे आणि अमुदा मॅडम कधीही पाठीने हो जाएगा चलो या अशा म्हणून सर्वांना आपल्या सोबत नेणाऱ्या आपल्या या अध्यक्षा. तसेच शिक्षक सभेचे सरचिटणीस श्री शरद सिंग सरांचाही सन्मान सुप्रिया मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. आपल्या सर्वांना योग्य असे मार्गदर्शन करून आपल्या सोबत घेऊन सतत चालणारे आपले सरचिटणीस शरद सिंग. आपले सर्वात महत्त्वाचं पद जिथे आपल्याला प्रत्येक कार्याला जे गरजेचं असतं ते म्हणजे पैसा, भांडवल आणि वेळ त्यांच्या हातात आहे असे आपले कोषाध्यक्ष रिजवान अन्सारी सर यांचाही सत्कार निशा मोर्या मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. महत्वाचं पण आहे ना. आपल्या महिलांचे कार्यक्रम झाले पाहिजे, सभेच्या महिला एकत्रित आल्या पाहिजे याचा प्रयत्न सतत करणाऱ्या आपल्या शिक्षक सभेच्या उपाध्यक्ष श्रीमती सुप्रिया आई मॅडम यांचा सत्कार मी आपल्या अध्यक्षा अमुदा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्यांचा सत्कार करावा. आपल्या शिक्षक सभेचे सरचिटणीस शिक्षक सभेचे सहचिटणीस
ओमप्रकाश सर यांचा सत्कार शरदसिंग सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते. प्रवीण देवरे सरांचा सत्कार शरदसिंग नहीं सही आ रहा ना. त्याचा सत्कार करावा. आगे जाओ आगे. यांचा सत्कार अमुदा मॅडमने करावा अशी मी त्यांना विनंती करते. तसेच राज पटले कार्यकर्ते आपल्या टीचर सभेच्या कार्यकारिणीचे सदस्य आहेत, त्यांचाही सत्कार सदस्य आहेत, त्यांनाही विनंती करते की त्यांनी मंचावर यावे आणि अमुदा मॅडम यांना विनंती करते की त्यांचाही सत्कार करण्यात यावा. मोबाइल आपल्या शिक्षक सभेच्या कार्यकारिणी सदस्य मुत्तू केवट सर यांनाही मंचावर यावे आणि शरद सिंग यांनी त्यांचा सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्व मान्यवरांचे धन्यवाद. ज्ञानाचा विश्वास शिक्षकांना मान आणि कार्यक्रमाच्या प्रारंभी व्हावे प्रास्ताविकाचे ज्ञान. मी सन्माननीय शिक्षक सभेचे सरचिटणीस शरद यांच्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करा. हेलो, आज के इस महिला दिवस के विशेष अवसर पर आयोजित कार्यक्रम की अध्यक्षता हम सबके पहले से जिन्होंने शिक्षक सभा में काम किया, शुक्रिया है मैडम. जनते नमस्ते तत्र देवता, लेकिन उनको समाज हक देने की जब बात आई तो समाज हमेशा कतराता रहा. किन किन परिस्थितियों में उस समय सावित्रीबाई फुले या अन्य उन विदुषी महिलाओं ने संघर्ष किया होगा और हमारे आपके लिए आज की ये जमीन तैयार की होगी. उन सभी महिलाओं को जिन्होंने आपको इस मुकाम तक पहुंचाने में अपना सर्वस्व न्यौछावर किया, उन्हें हम आज के इस विशेष दिन पर पूरे सदन की ओर से बहुत बहुत अभिनंदन और अपना अनेक बार उन्हें प्रणाम निवेदित करते हैं. साहित्य जगत से लेकर के बाकी सामाजिक वेदना में भी जो चर्चाएं हुई, जिसमें मैथिली ग्रुप ने लिखा कि ने लिखा कि नारी को केवल श्रद्धा हो, विश्वास बदल लगभग कल में पीयूष रोग की बहा करो जीवन के सुंदर. तो इस तरह से इतिहास में जिन्हें उल्लेख किया गया अगला फैक्टर वास्तव
प्रकृति ने उसे किसी भी तरह से अबला नहीं बनाया, उसे हमारे पुरुष समाज से ज्यादा सबला बनाया, उसे जीवनदायिनी बनाया, उसके अंदर वो संघर्ष की शक्ति दी जो बाकी किसी में नहीं। माँ होने के नाते जितनी संघर्ष शक्ति वो अपने बच्चों के लिए कर सकती है, कोई पुरुष नहीं कर सकता। और एक हमारे यहाँ बाद में आकर के शायद में दूसरी पंक्ति जो उदित हुई कि दर्द के इतिहास का भूगोल कोई क्या लिखेगा, वासनी की वेदना के बोल कोई क्या लिखेगा, रासलीला कृष्ण की लिखना बहुत आसान है, गोपियों के आंसुओं का मोल कोई क्या लिखेगा। बहुत खूब सर। तो नारी समाज ने जो संघर्ष किया है उसके संघर्ष को सलाम करते हुए कम से कम आज के विशेष अवसर पर हम लोगों ने जो ये कार्यक्रम आयोजित किया, हमारा ये उद्देश्य था कि हमारे शिक्षण विभाग में अब अधिक से अधिक संख्या में महिलाएं आज कार्य कर रही हैं। बहुत से लोग हमसे जुड़े हैं, वो शिक्षक सभा के सभासद हैं, लेकिन उन्हें ये नहीं पता है कि हाँ शिक्षक सभा का ऑफिस कहाँ है। तो हमारी ये इच्छा होती कम से कम एक बार वर्ष में उनके नाम पर इसे एक विशेष ऐसा आयोजन किया जाए, अधिक से अधिक लोग यहाँ तक आए, सहभागी हों और अपनी भूमिका को पहचानते हुए, अपने जिम्मेदारी को संभालते हुए, पहचानते हुए, क्योंकि आगे अभी देखिए धीरे धीरे करके जो आपके 90s के उस जमाने के इंजीनियर थे वो एक एक करके विदा ले रहे हैं। तो आगे आने वाला युग आप लोगों के कंधों पर है, इसे कैसे आगे बढ़ाना है। 1972 से आज तक शिक्षक सभा ने जो किया है, जो उसके एसेट्स हैं, और मैं अमला मैडम से अनुरोध करूंगा हमारी महिला समिति शिक्षा आदरणीय रश्मि गावड़े का पुष्प देकर के सत्कार करेंगे। धन्यवाद। रश्मी मॅडम, आजच्या या महिला दिनी आपण आला, खरंच मनापासून स्वागत तुमच्यासाठी। काही सो चांद भी आ जाए तो महफिल में वो बात न हो बनेगी, सो चांद भी आ जाए तो महफिल में वो बात न रहे। बराच त्रास होतो आणि अशा ह्याच्यामध्ये तुम्ही येथे उपस्थित आहात, खरं तुम्ही उपस्थित असलेल्या मैत्रिणींना विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं। सागर व्हावा, थेंबा थेंबा मधून सामर्थ्याचा सागर व्हावा, विश्वाच्या कल्याणासाठी स्त्री शक्तीचा आज जागर व्हावा। बहुत अच्छे, बहुत खूब। धन्यवाद। आणखी कोणी? एक मिनिट, त्या अगोदर एक मिनिट मॅडम, पहा आपल्या सभागृह